जयश्री अगवणेंची रणजित सिंह नाईक निंबाळकरांना विनंती बघायला मिळते। पतीवरील खटला मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। जयश्री अगवणे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील फोनवरील संवाद समोर आला आहे। दादा मी जयश्री बोलते। म्हटलं थांबवा, हे कुठेतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा। मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत। नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे। मला सांगा, थांबवायचं कोणी कोणाला थांबवायचं आहे का? परवा दिवशी मी तुम्हाला बोललो, माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केलं, हा किती तक्रारी दाखल केल्या तर लिमिट आहे का काय? किती आता मी काय बघितलं नाही दादा। थांबवा आपण, तुमच्या हात आता तुम्ही कुठेतरी मिटू आपण, येऊ देत। मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्यात, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना। पण हे थांबवा, खरंच मुलगी खूप आजारी आहे। त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला फिट। मला सांगा, सुरुवात कोणी केली? दादा तुम्ही मोठे आहे, तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झाला आज आपण एकत्र काढलेत। ऐका बरोबर बसून मला अटक करा म्हणून मी बसले नाही तसं काय। आणि ऐका की त्याच्यानंतर माझ्या जवळपास 33 कंप्लेंट दाखल केल्या। नाही केलं, एवढे नाही केल्या माझ्या। ऐका की नाही, आता मला सांगा मी काय करू? नाही, मी तुम्हाला हात जोडून सांगते, थांबा। हो का नाना, तुम्ही घरी माणूस पाठवा। नाना एवढे आजारी आहेत ना, 4 दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही। मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे, तिनं पप्पांना पाहिल्यापासून सारखी फिट येऊन पडते। आम्ही घरी जाऊ शकत नाही, आमच्यावर नाही माझ्या याने काय आता एवढा विषय आहे की आता की तुम्हाला हे सगळं आता रामराजेने करायला लावलं नाही दादा, त्यांचं कुणाचं नाव काही सुद्धा संबंध नाही। कोणी काय केलं नाही, हे त्यांनी त्यांच्या ह्याने केलेलं आहे। नाही आता मला माहिती नाही का, 4 बैठका झाल्या धोरणे असं सांगितलं रामराजे। काही संबंध नाही, ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात? मग मी आता त्यांच्याकडेच गेली। मदत केली ना, माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला लावायला मदत केलीच की रामराजेने। नाही केली असं कुठं सांगणार आहे? काही संबंध नाही आपला आणि त्यांचा। मी काय म्हणते, तुमचं ना आमचं नातं होतं बरोबर। आज आपण एकत्र 10-12 वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे, मी पण बघितलेलं आहे। राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असतं। पण ऐका, आता मी काय म्हणते तुम्हाला, मुलींकडे बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा। आणि नाना एवढे आजारी, त्यांनी खालीपणा घेतलाय, आजारीच होते अगोदरच। 6 महिने झाले त्यांना दवाखाना चालू आहे। पोट फुगली दिगंबर चुकला, तुम्ही म्हणता त्याला बोलायला पाहिजे। आता कोण देत नाही का मदत? रामराजे वगैरे आता कोण मदत करत? आता तुम्ही आहे की मोठ्या भावासारखे, कशाला कुणाला फोन करत बसू? मी त्यांच्या नाही आहे, त्यांचं आता ते आहे तिकडं। मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का? तुम्ही सांगता रामराजे मदत करत नाही, काय नाही। आता शरद पवारांच्या बरोबर मीटिंग, संजय मामाच्या बरोबर मीटिंग, अजितदादांच्या बरोबर मीटिंग। मी राजकारण काही बघितलं नाही। आज ती सगळ्या बाजूने मला वाटतं रामराजेने वापर करून सोडला असेल, तेव्हा तुम्ही फोन करता। तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा। पण आहे का नाही, मुलांसाठी मुलींकडे तुम्ही खरोखर घरी माणूस पाठवा। काय कंडिशन आहे बघा अगोदर। मग मी काय म्हणते, आता हे सगळं थांबवा, हे काही त्यांना बाहेर येऊ द्या, मी त्यांना समोर घेऊन येते। काय असेल ते आपण बसून मिटवू सगळं। माझं काय म्हणणं नाही, भेटू आपण, त्याला भेटायला घेऊन बाहेर आलं की भेटू आपण। पण हे थांबवा केसेस ना, काही करू। मी काय म्हणते, उद्याच्याला ते नाना आहेत ना, त्यांना बघा तुम्ही। आता काय झालं लक्षात घ्या, शेवटी काय हो का, मनुष्य जन्म आहे। माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे, हे थांबवा। आणि फक्त मुलांचा विचार करा। मुलं 10-12 दिवस झाले शाळा चालू झाली, शाळेत पण नाहीत। आणि त्या दिवशी त्यांना फलटणवरून ऑफिसला तपासासाठी आणलं होतं, त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती। ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला 2 दिवसाला फिट येते। तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे। मला सांगा ना, तुम्ही आता लोकांना बाबा आमच्याकडे। मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागा, मी पुढाकार घेते, मी स्वतः त्यांना घेऊन येते तुमच्याकडे। काय असेल ती तुमची माफी मागायला होते, फक्त हे सगळं थांबवा। माफी नुसती मागू नका, आमचं काय म्हणणं आहे, डबडबाला सांगा बाबा, असं म्हणणं आहे वकिला तक्रार करा म्हणजे करते तुम्हाला। हा त्याला म्हणलं होतं एक व्हिडिओ तयार करा, प्रत्येक 10 लाख रुपये प्रत्येक 50 लाख नरसोबत
काय केलंय, त्याचा व्हिडिओ तयार करा. मी तुम्हाला शब्द देते, त्यांना बाहेर येऊ द्या. आता जे तिकडं काही जाऊ शकत नाही, त्यांना बाहेर येऊ द्या. मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते. हे तुम्ही नका जाऊ, तुमचा माणूस पाठवा कोणतरी. एक कोण व्हिडिओ नाही, तयार पोलीस नाही कोणी करत, कोण नाही, पोलिस नाही तर कोण नाही. व्हिडिओ तयार करून देत, बोलून दे नाही साधं. ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा? आणि कोण आहे माणूस पाठवायला? ठेव राहिलाय का माणूस? सांगा बरं तुम्ही. कोण आहे घरी? आई आणि मुले आहेत फक्त. जे होते ते पण गेली, मुलं गेली. ती 3 मुलं होती ती पण आपापल्या मार्गाने निघून गेली. कोण नाही घरी आता. तुम्ही आता एक काम करा. मी काय म्हणते, तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, फक्त मुलांकडे आणि त्यांच्या वडिलांकडे बघून एवढी बार माफ करा आणि त्यांना बाहेर येऊ द्या. मी 2 दिवसात तुमच्याकडे घेऊन येते, समोर घेऊन येते. तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ बनवा, पाहिजे तशी माफी मागून घ्या. माझा शब्द आहे तुम्हाला. ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही मला मग तिथं कानाखाली वडा. तुम्ही एक काम करा, आता वकिलाकडनं चौकशी करा आणि ती याला नितीन तोपटे का नाही, नितीन तोपटे हा. तुम्हाला